या इथे लक्ष्मी कुबेर पूजन संपन्न झालेलं आहे। आता मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घ्या। तुझी हिम्मत कशी झाली माझ्या देवांना हात लावायची? आज लक्ष्मी पूजन माझा मुलगा आणि माझी सून करणार होते। तुझा या घराशी काहीही संबंध नाही। तू कायमच इकडे एक नोकर म्हणून होतीस आणि मग तू ती मर्यादा ओलांडलीस। मी तुला कधीच माफ नाही करू शकत आणि तुला सून म्हणून स्वीकारण्याचा तर प्रश्नच येत नाही। आई आई तुम्ही ऐकून तरी घ्या ना, फारूची यात काहीच चूक नाहीये। हो ना, म्हणजे प्रीतमची अशी अवस्था झाली म्हणून या दोघांना इथे यावं लागलं ना। पारू, आज तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब गेलाय। तू माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतलायस। नाही आई, मी जगातली कुठलीही उत्तम मुलगी त्याला त्याच्या समोर आणून उभी करू शकत होते, पण तू अतिशय योजनाबद्ध नियोजन करून त्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस आणि मग घरातनं बाहेर निघून जाण्याचं नाटक केलंस। गेलीच होतीस ना निघून, मग परत का आलीस? तुला ह्या प्रॉपर्टी मध्ये इंटरेस्ट आहे का? देवी प्लीज असं काय बी बोलू नका। तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। काही गैरसमज झालेला नाहीये माझा। तू या घरातल्या लोकांचा जीव वाचवण्याचं नाटक केलंस। त्याच वेळी जर जीव वाचला नसता ना, तर आज हा दिवस तरी बघायला लागला नसता। आम्ही तुझ्यावर मुलीसारखी माया केली, पण तू आमचा विश्वासघातच केलास ग पारू। नशीब एक सासूमॉम, फायनली मी आतापर्यंत तुम्हाला जे समजवण्याचा प्रयत्न करत होते ते तुम्हाला स्वतःलाच रिअलाइज झालं। ही मोलकरीण ही हे सगळं मुद्दाम करते। आज प्रीतमची सुद्धा ही जी अवस्था झाली आहे ना, ही या पारूमुळे झाली आहे। तिने जाणीवपूर्वक दिवाळीच्या निमित्ताने प्रीतम आणि प्रियाला त्यांच्या घरी बोलावून घेतलं त्या खाणेरड्या चाळीत। कारण मग प्रियाकडून तिला या घरात काय सुरू आहे काय नाही या सगळ्याचे अपडेट्स मिळतील ना। आणि हा तुमचा लाडका लेक, हो तो तर आता एका कंपनीच्या सीईओ वरून डायरेक्ट गुंडा गँगचा मेंबर झालाय। हा तिथल्या त्या चाळीतल्या टपोरी लोकांसोबत आता मारामाऱ्या करायला लागलाय। त्यांच्या असल्या वागण्यामुळे अहिल्यादेवी किर्लोस्करांचे त्यांच्या मुलांवर काय संस्कार आहेत हे सुद्धा हे सगळ्या जगाला दाखवून देतात। दिशा, प्रीतम बघा ना, दिशा किती आरोप लावते दादा आणि पारूवर। पारू, तुझी 2 लग्न मोडली ना आधी? का ती तू जाणीवपूर्वक स्वतःच मोडलीस कारण तुझा माझ्या मुलावर डोळा होता? पारू, मला आता तुझी सगळी नाटकं, सगळी षडयंत्र कळतायत। षडयंत्र? देवी हे बघा, तुम्ही प्लीज असं काय बी बोलू नका। मी असा विचार सुद्धा नाही करू शकत।
तू प्लीज जरा शांत हो, प्लीज. तू जे बोलतेस त्यात खरंच काहीच तथ्य नाही आणि हे तुलाही माहितीये का? तू प्लीज शांतपणे एकदा आमचं ऐकून घे. मला काहीही ऐकायचं नाहीये. मी एकतर ह्या मुलीला माझी कुणीही मानत नाही आणि ज्या दिवशी तू या मुलीचा हात धरून आपल्या घरचा उंबरठा ओलांडून निघून गेलास त्या दिवशी तू सुद्धा माझा कुणीही राहिला नाहीस. त्यामुळे तू मला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. देवी, तुम्हाला जी काही बी शिक्षा द्यायची आहे ना ती मला द्या. यात आदित्य सरांची काय बी चूक नाही, तुम्ही त्यांना दोष देऊ नका. ए थांब, काय आहे? कोणाशी बोलतेस तू? कळतंय तुला? आता वहिनींना तू शिकवणार का काय बोलायचं काय नाही बोलायचं? इतकी मोठी झाली आहेस तू. मला तसं बोलायचं नव्हतं. आम्ही फक्त प्रीतम सरांना इकडं सोडायला आलो होतो. थांब पारू, काही बोलायची गरज नाही. तू कितीही पोटतिडकीने समजावण्याचा प्रयत्न केला ना तरी तर कोणाला समजूनच घ्यायचं नाही. कोणाचा आपल्यावर विश्वासच उरलेला नाहीये. तिकडे बऱ्या आहेत यार, आपण चाळीत सुखाने जगत होतो. चला आता इथे एकही मिनिट थांबायचं नाही आपल्याला. चल. देवी आई, मी तुम्हाला विनंती करते. हे बघा, तुम्हाला जी काय बी शिक्षा करायची आहे ना ती मला करा, पण तुमच्या मुलाला माफ करा. आदित्य सरांचा जीव आहे तुमच्यावर, ते नाही राहू शकत तुमच्याशिवाय. तुमच्याशिवाय राहताना त्यांची काय अवस्था होते ना ते माझं मला माहिती आहे. आदित्य सरांची जी अवस्था झाली तशीच अवस्था तुमची बी झाली. मग तुमच्या पोटच्या मुलाला तुम्ही का दूर करताय? तू माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि मलाच अक्कल शिकवतेस. आई, काय चाललंय यार? बस ना. हा, तुझा माझ्यावर राग आहे मी समजू शकतो, पण पारू माझी बायको आहे. आदित्य सर, ती या घरची सून आहे आदित्य सर, आणि तिच्यासोबत असं वागलेलं मला अजिबात चालणार नाही. आदित्य बास.